उपस्थितीमध्ये हे ऐतिहासिक दिवसची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची हेच सोच आणि विचारधारा होती की आमच्या देशाचे अग्रणी संस्थानला नवीन आधुनिक युगमध्ये एक नवीन स्वरूपमध्ये देशाच्या जनताच्या सेवामध्ये एक अग्रिम पंक्तीमध्ये लायचं आहे. आणि तेच गोष्टीला घेऊन आमचा डाक विभाग देशाचा अग्रणी विभाग आहे. 6.5 लाख गावामध्ये आमचे 1.5 लाख पोस्ट ऑफिसची जे एक संयंत्र आहे आणि त्याला एक नवीन स्वरूप द्यायला लॉजिस्टिक्स ऑर्गनायझेशन मध्ये परिवर्तित करायचं आमची गरज होती. आणि एक नवीन स्ट्रॅटेजीला घेऊन पंतप्रधानचा आशीर्वाद आहे. त्याच्यामध्ये हे एक संगम अंधेरीच्या 29 ते 33च्या एक डाक विभागच्या पोस्ट ऑफिस म्हणजे काय आझादीचा पूर्वच. आणि आज आपण पहा दोघांचा जसं मुख्यमंत्रीजी सांगितले होते की संगम आधुनिकता आणि इतिहासचा संगम झाला आणि एक लॉजिस्टिक्स ऑर्गनायझेशनच्या रूपला घेऊन हे डाक विभागला आम्ही जनताला समर्पित करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये असं 2100 पोस्ट ऑफिस आहे आणि सगळ्यांना हेच स्वरूप आम्ही देणार. डाक विभागचा मोटो डाक सेवा जनसेवा तेच भावला घेऊन जनताला भावना एक माणसला दुसरा माणस पर्यंत करायचा एक जिम्मेदारी होती. आता आज डाक केवळ नाही लेकिन बँक पण घेऊन आला. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, कुरिअर, पार्सल, आधार कार्ड, पासपोर्ट सेवा केंद्र म्हणजे काय देशाच्या 140 करोड जनताला वन स्टॉप शॉप आमचा डाक विभाग ते रूप धारण करून पंतप्रधानच्या आशीर्वाद आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळं मुख्यमंत्रीच्या साथला घेऊन जनताला आम्ही समर्पित करतो. सर, पश्चिम बंगाल में ऐतिहासिक जीत के बाद बंगालमध्ये एक ऐतिहासिक जीत झाली. भाजपची जीत झाली, बंगालची जनताची जीत झाली आणि पंतप्रधान आणि गृहमंत्रीजीच्या नेतृत्वामध्ये एक नवीन पद्धती विकासची आणि प्रगतीची एक नवीन इतिहास एक स्वरूप बंगालला भाजप आणि पंतप्रधान देणार. आजच्या दिवसमध्ये मी शुभेंदुदाला शुभेच्छा देतो. त्यांना मनापासून शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वामध्ये बंगालमध्ये प्रगती येणार, विकास येणार आणि डबल इंजिनची सरकारची कमाल महाराष्ट्रामध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत, देशांच्या 22 राज्यामध्ये आहेत. ते आता बंगालमध्ये पण येणार. जनताला आम्ही समर्पित त्यांची सेवाला आम्ही संपूर्ण मनापासून सेवा करतो.